साखरेचे भाव वाढत असताना भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकार साखर आयात करण्याच्या तयारीत आहे। यामुळे शेतकरी संघटनांनी या धोरणाला कडाडून विरोध केलाय। साखर आयात करू नये आणि देशातील 48 लाख टन साखरेच्या तफावतीची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे। साखर कारखान्यांमध्ये साठवलेली साखर आधी बाजारात आणावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। कारखानदारांचा कथित भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी तुकाराम मुंढेंसारखा कडक साखर आयुक्त आवश्यक आहे अशी भूमिका पंढरपुरातील बैठकीनंतर शेतकरी संघटनांनी मांडली आहे। संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीनं बैठक घेतली आणि आमच्या बैठकीमध्ये पहिली आमची मागणी आहे की खऱ्या अर्थानं साखर आयुक्तासारखा माणूस खऱ्या अर्थानं चांगला स्वच्छ चेहरा असला पाहिजे। त्यासाठी तुकाराम मुंढे साहेबांसारखा एक चेहरा साखर आयुक्तावर जर आणला तर ही सगळी कारखानदार ही चोऱ्या करणारी टोळी ही खऱ्या अर्थानं लाईन मध्ये चालेल। आज यांनी भयानक लुटलेला आहे, काटा हाणून वेगळंच आम्हाला लुटले। आज साखर टप्प्याटप्प्याने इकायची यांना परमिशन आहे, परंतु खऱ्या अर्थाने यांनी साखर इकून त्याच गोडवानामध्ये त्याच व्यापाऱ्यांनी साखर ठेवलेली आहे। ही एवढी वाईट अवस्था केली आहे। आज साखरेला रेट 75-80 वर गेलाय आणि आमच्या उसाला रेट 3 रुपये किलो मिळतोय। म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या उसाला रेट मिळणार आहे का साखर वाढली तर? म्हणजे ह्याचा मधला फायदा मग आणला कोणी? काय सरकारला इशारा? या सरकारनं आयात निर्यातीवर धोरण राबवलं पाहिजे। आज साखरची त्यांनी आयात करायला निर्णय घेतलाय, ह्याला कडाडून आम्ही या मीटिंग मध्ये विरोध केलेला आहे। जर यांनी साखर आयात केली तर या राज्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभा करणार आहे। साखर आयात केली नाही पाहिजे, कारण आज एवढी प्रचंड महागाई वाढली। आज पंढरपुरामधूनच आंदोलनाची सुरुवात आहे आणि कायम ठिणगी ही पंढरपुरातनच आंदोलनाची पिटती आणि त्याला खऱ्या अर्थानं वनव्याचं स्वरूप येणार आहे।